जिवंत सातबारा योजनेत सहभागी व्हा, तहसीलदार रोहिदास वारुळे यांचे आवाहन। कागदपत्रातील त्रुटी दूर करून लाभ घ्या, समाधान शिबिरात मार्गदर्शन। कळवण तालुक्यातील अभोणा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी जिवंत सातबारा योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। ज्या लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रातील त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। शिबिरात उपस्थित मान्यवरांनी शेतकरी व गरजू नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले। प्रमुख पाहुणे म्हणून अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, ज्येष्ठ समाजसेवक हरिश्चंद्र देसाई, सामाजिक कार्यकर्ते भाई डीपी, ग्रामपंचायत सदस्य मीराबाई पवार आणि अभोणा मंडल अधिकारी विलास पगार यांची उपस्थिती लाभली। तलाठी अर्चना पवार, चेतनकुमार वाघेरे, निवृत्ती बागुल, प्रदीप दळवी, ज्योती बोरसे, वनिता लहारे, सोनल चौहान, योगेश जागले, मनोहर गायकवाड, पांडुरंग हिंदोडे, भावेश आवारी, पूनम महाले, रोहिणी घारे तसेच सेतू संचालक महेश चौहान, ललित मुसळे, प्रशांत जाधव आदी अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग दिला। या शिबिरात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले। त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले 25, जातीचे दाखले 10, संजय गांधी निराधार प्रकरणे 13, रेशन कार्ड 10, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 6, आदिवासी प्रमाणपत्र 5। या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळाली असून तहसील प्रशासनाच्या या जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। साहेब तसेच इतर मान्यवर मला सर्वांना सांगायचं आहे, पोलीस खात्याच्या वतीने आता मी नवीनच आहे, मला तुमचं एवढं माहीत नाही। या शाळेत शिकलेलं जवळपास बदल तुमच्या शाळेतला आहे, याच भागातला आहे, माझं गाव इथून 8 किलोमीटर आहे। फक्त तुमच्या पोलीस कार्यक्षेत्रात येत नाही। माझं काही काम काही प्रकरण करायचं म्हटलं, काही घ्यायचं म्हटलं अडचणी येतात, तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ही मोहीम राबवलेली आहे। तर ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी आपण आपला जीवन सातबारा टप्पा 1 आणि 2 याच्यामध्ये मंडळाधिकारी तलाठी यांच्या मार्फत माहिती जाणून घ्या आणि प्रकरण करून ते सगळे सातबारे आपले क्लिअर कसे राहतील, अपडेट कसे राहतील याची सर्वांनी हातात घ्या। आता दुसरी जी योजना आहे शेतकऱ्यांसाठी, सर्वात महत्त्वाची पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेसाठी आपण जी काय ॲग्रिस्टॅक पीएम किसानच्या अनुषंगाने ॲग्रिस्टॅक एक योजना आलेली आहे। ॲग्रिस्टॅक योजना काय आहे, शेतकरी ओळखपत्र। शेतकऱ्यांसाठी जसं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्राचे काय देशभर UID म्हणजे आधारचा प्रोजेक्ट राबवला गेला आणि आपल्या सर्वांना एक युनिक नंबर मिळालेला आहे, बरोबर, आधार नंबर। तर त्या धर्तीवरती आता जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना शेतकरी बांधवांना शेतकरी ओळखपत्र मिळणार आहे। तो पण नंबर युनिक असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप नोंदणी केली नसेल त्यांनी ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी करा, जेणेकरून तुमच्या शेतकरी ओळखपत्र जर मिळालं तर त्याच्या आधारे तुम्हाला, जसं की आता त्यांनी सांगितलं, घर बसल्या तुम्हाला सगळे ज्या ॲग्री बद्दलच्या शेती बद्दलच्या ज्या सुविधा आहेत त्या ॲग्रिस्टॅकचा नंबर तुम्ही टाकला तर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या योजना, कृषी विभागाच्या योजना असतील, पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचं तुम्हाला अनुदान प्राप्त करायचं असेल, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला एका क्लिकवरती, म्हणजे तुमचा जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो टाकला तर तुम्हाला लगेच ऑनलाईन स्वरूपात ती माहिती मिळणार आहे। त्यामुळे ॲग्रिस्टॅकच्या कामामध्ये आपण सर्वांनी साथ घ्या आणि आपली नोंदणी करून घ्या। 100% नोंदणी होणं अपेक्षित आहे, कारण नोंदणी नसेल त्याच्यावर ऍक्शन घेतो, मंजूर नामंजूर जी काही कारवाई करायची करून संबंधित लाभार्थ्यांना आम्ही तात्काळ कळवतो। तर या निमित्ताने जे काही लाभार्थ्यांचे काही फॉर्म दिलेले असतील परंतु काही त्रुटी अभावी ते मंजूर झालेले असतील तर त्या लाभार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी ते त्रुटी पूर्तता करून तात्काळ येणाऱ्या पुढचा जो महिना आहे त्यामध्ये आपण आपले प्रकरण पुन्हा सादर करावं, जेणेकरून आपल्याला जे काही योजनेचा लाभ आहे ते देण्यास सुकर होईल। आपल्याला सर्वांना कल्पना आहे ह्या ज्या योजना आहेत, जे काही महिला जे दुधार आजार असेल कोणाला, एखाद्या व्यक्तीला दुधार आजार असू शकतो त्यांच्यासाठी पण ही योजना आहे। प्रतिमाह शासन 1500 रुपये याप्रमाणे एक आर्थिक मदत करतं, जे की त्या एखादा रुग्ण असेल त्याला वैद्यकीय उपचारासाठी फार महत्वाची रक्कम आहे। तर त्या असे काही दुर्धर आजार असतील, उदाहरणार्थ TB असेल, एड्स असेल, कॅन्सर असेल, असे दुर्धर आजार, यांच्यासाठी पण या योजनेच्या माध्यमातून आपण